विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज 6 सेमिस्टरचा जो अप्लाइड बीचा पेपर आहे तर यामध्ये पहिला युनिट जो आहे तर या पहिल्या युनिटमधील परकीय व्यापाराचा अर्थ व भूमिका हा टॉपिक आपण आज व्हिडिओ लेक्चरसाठी घेतलेला आहे. तर यामधून आपल्याला आज जो परकीय व्यापार आहे तर त्या परकीय व्यापाराचा अर्थ आणि भूमिका याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर चला आपण आज प्रत्यक्ष आपलं जे नोट्स आहे त्या नोट्सवर जाऊया. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ व भूमिका. आता परकीय व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यालाच विदेशी व्यापार असं देखील म्हटलं जातं. म्हणून इंग्रजीमध्ये एकच त्याला आहे शब्द आहे फॉरेन ट्रेड मिनिंग अँड रो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ परिपूर्ण नाही. कोणत्या ना कोणत्या बाबतीत निसर्गाने प्रत्येक देशापुढे काही मर्यादा निर्माण केलेल्या आहेत. मग ती हवामानाची मर्यादा असेल, जमीन असेल, पाणी असेल, त्याच्यानंतर खनिज संपत्ती असेल. तर याचं वितरण जे आहे ते प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आहे. आणि मग त्यामुळे पृथ्वीवरील कोणताही देश सर्वच वस्तूचे उत्पादन करू शकत नाही आणि ज्या वस्तूची कमतरता पडते त्या वस्तू किंवा ज्या वस्तूला उत्पादन खर्च तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे त्या वस्तू इतर देशातून कधीही मागवणं हितकारक ठरतं. आणि मग परकीय व्यापार हा जो आहे तर परकीय व्यापार हा बाजारपेठेचा विस्तार करणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापन कौशल्याचा अंगीकार करणे, व्यापार संबंधात वाढ करणे, आयात व निर्यात देशातील संबंध वाढविणे यासाठी हा परकीय व्यापार केला जातो. मग परकीय व्यापार का करायचा तर त्याची ही काही जी कारणं आहेत तर ही कारणं सांगितली जातात आणि यासाठी परकीय व्यापार हा केला जातो. आणि मग आंतरराष्ट्रीय व्यापार हा आर्थिक विकासाचे इंधन म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तर तो आर्थिक विकासाचं इंजन या म्हणून ओळखला जातो. आणि मग कोणताही देश स्वबळावर आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किंवा परिस्थिती व्यापार हा अटळ झालेला आपल्याला दिसतो. आता यामध्ये परिस्थिती या ठिकाणी परकीय असेल. परकीय व्यापार हा जो आहे तर परकीय व्यापार हा अटळ झालेला दिसतो. आणि मग आता परकीय व्यापार हा का करायचा आपण त्याचं प्रास्ताविकमध्ये पाहिलं तर त्यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराची किंवा परकीय व्यापाराची व्याख्यासुद्धा सांगता आली पाहिजे आणि ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहू. परकीय व्यापार असे म्हणतात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोन वेगवेगळ्या देशातील व्यापार असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आयात आणि निर्यात असे दोन भाग हे असतात. एक आयात आणि दुसरा आहे निर्यात. आता यानंतर ही आर्थिक विकासामध्ये काय आहे त्याचा अभ्यास करूया. देशाच्या आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराला अतिशय महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार देशाच्या आर्थिक विकासावर चांगला परिणाम घडवून आणतो आणि जगात ज्या राष्ट्रांना आपण विकसित राष्ट्र म्हणून ओळखलो त्यांच्या आर्थिक विकासात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वाटा हा मोठा आहे किंवा अधिक असल्याचं दिसून येतं. आणि मग काही पुढील मुद्दे आहेत तर त्या मुद्द्याच्या आधारावर आपल्याला देशाच्या आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची काय भूमिका आहे ते आपल्याला सांगता येईल. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे औद्योगिकीकरणाला चालना. मग औद्योगिकीकरणामधून देशाची जी विकासाची गती आहे ती गती आपल्याला वाढवता येते आणि ज्या देशाच्या अर्थव्यवस्थांना आपल्या देशाची
विकासाची गती वाढवायची असते त्यांना औद्योगिकरण घडवून आणणं आवश्यक असतं. मग औद्योगिकरणासाठी लागणारे जे काही विकासात्मक आयात, परिपोषक आयात, चलन विस्तार विरोधी आयात अशा 3 प्रकारच्या आयातीची गरज असते. आणि मग ह्या ज्या आयाती आहेत तर मग ह्या आयाती करत असताना आता यामध्ये पुन्हा उदाहरणार्थ मग अशा आयाती कोणत्या आहेत? पोलाद आहे, यंत्रसामग्री आहे. तर या वस्तू आपल्याला विदेशातून आयात कराव्या लागतात आणि अशा आयातीला आपण विकासात्मक आयात म्हणतो. म्हणजे पोलाद, यंत्रसामग्री यासारख्या जर वस्तू आपण विदेशातून मागवत असू तर त्या आयातीला विकासात्मक आयात म्हटलं जातं. आणि विकासात्मक आयातीचा फायदा असा असतो की विकासात्मक आयातीमुळे जलद औद्योगिकरण करून देशाच्या विकासाचा वेग वाढवता येतो. देशात जे उद्योगधंदे स्थापन झालेले असतात त्यांची प्रस्थापित उत्पादन क्षमता पूर्ण करण्यास त्याचा वापर आपण पूर्णपणे करण्यासाठी पुरेशा कच्च्या मालाची गरज असते. आणि मग अशा वेळेस जी आयात करतो तिला परिपोषक आयात म्हटलं जातं. म्हणजे पोलाद, यंत्रसामग्री यांची जी आपण आयात करतो त्याला विकासात्मक आयात म्हटलं जातं. तर जे उद्योगधंदे आपल्या देशामध्ये स्थापन झालेले आहेत आणि त्यांची प्रस्थापित उत्पादन क्षमता पूर्णपणे आपल्याला वापर करून घ्यायचा असेल तर त्यासाठी कच्च्या मालाची गरज असते. मग असा कच्चा माल जर आपण विदेशातून मागवत असू तर त्याला परिपोषक आयात असं म्हटले जाते. तर मग आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे या वस्तूंच्या आयातीसाठी लागणारे जे परकीय चलन आहे ते निर्यातीमधून उपलब्ध होते. आणि त्याचबरोबर अंतर्गत बचतीचे प्रमाण, तांत्रिक प्रगती, बाजारपेठेचा विस्तार इत्यादी आपले जे ध्येय आहे इत्यादीमध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा घडवून आणता येते. तर दुसरं भूमिका आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आकारमनात वाढ. आता परकीय व्यापार आणि राष्ट्रीय उत्पन्न यांच्यामध्ये धनात्मक संबंध असतो. आणि मग धनात्मक संबंध म्हणजे कसा की परकीय व्यापार आपला जो आहे, आपली निर्यात ही जर मोठ्या प्रमाणावर वाढली, आपला व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला तर त्यामधून राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा आपल्या देशाचं वाढत असतं. आणि परकीय व्यापार कमी झाला तर राष्ट्रीय उत्पन्न देखील कमी होतं. म्हणून यामध्ये असणारा जो संबंध आहे तो धनात्मक स्वरूपाचा आहे. आणि मग देशाचा जसजसा आर्थिक विकास होत जातो तसतसे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आकारमानात देखील वाढ घडून येते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आकारमानात वाढ घडून आणण्याची भूमिका ही आंतरराष्ट्रीय किंवा परकीय व्यापाराची आहे. त्यानंतरचं भूमिका आहे निर्मितीत वाढ. आता परकीय व्यापारामुळे आर्थिक विकासासाठी लागणाऱ्या जे काही भांडवल निर्मिती आहे तर त्या भांडवल निर्मितीत देखील वाढते. देशात अस्तित्वात असणारे किंवा दारिद्र्याचे दुष्टचक्र जे आहे तर या परकीय व्यापारामुळे आपल्याला तोडता येते. आणि मग परकीय व्यापारात वाढ झाली की देशाची निर्यात वाढते, परिणामी आर्थिक विकासाची गती देखील वाढते. म्हणून भांडवल निर्मितीत वाढ हा मुद्दासुद्धा यामध्ये महत्त्वाचा आहे. नंतर आहे की व्यवहार तोलातील असमतोल. आता विकसनशील देशाच्या व्यवहार तोलात नेहमी असमतोल असतो. याचं कारण काय? तर याचं कारण आहे की आर्थिक विकासाच्या प्रारंभिक अवस्थेत देशाची जी आयात आहे ती प्रचंड असते. आणि मग प्रचंड असते त्याचं कारण आहे की त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूची आयात करण्याची गरज असते. व्यापारात जसजशी वाढ होत जाते तसतसे देशाची निर्यात देखील वाढत जाते. मग हळूहळू निर्यात आणि आयात समान होऊन व्यापार तोला समतोल प्रस्थापित होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील उद्योग स्थापनेला चालना मिळून निर्यातीत वाढ होते आणि आर्थिक विकास हा घडून येतो. यानंतरचा मुद्दा आहे की रोजगार व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील उद्योगधंद्याची संख्या वाढते, उद्योगधंद्यात वाढ होते. त्यामुळे लोकांना रोजगार जो आहे तो रोजगार उपलब्ध होतो आणि मग त्यामधून लोकांचे उत्पन्न वाढते. उत्पन्न वाढल्यामुळे लोक वस्तूंची मागणी करतात, मागणी वाढते आणि वस्तूच्या मागणी वाढली की हळूहळू किमती वाढतात. त्यामुळे मग जी काही वस्तूचे उत्पादन आहे ते उत्पादन वाढीसाठी देशातील गुंतवणुकीत वाढ होते आणि ही गुंतवणूक पातळी वाढल्याने देशात उत्पन्न विस्ताराची क्रिया घडून येते. आणि या प्रक्रियेलाच केन्स यांनी गुंतवणूक गुणक असं म्हटलेलं आहे.
तर रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ ही सुद्धा महत्त्वाची भूमिका परकीय व्यापाराची आहे. त्यानंतर आहे शैक्षणिक विकास. परकीय व्यापारामुळे अल्पविकसित देशातील लोक विकसित देशातील लोकांच्या संपर्कात येतात, त्यांच्यातील कौशल्य ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. कुशल संघटन व्यवस्थेचा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार अल्पविकसित देशामध्ये घडून येतो आणि त्यामुळे मानवी संसाधनाचा दर्जात सुधारणा होऊन आर्थिक विकासाला मदत देखील होते. त्यानंतरचा मुद्दा आहे बाजारपेठांची कक्षा रुंदावते. आता बाजारपेठाची कक्षा जी आहे तर परकीय व्यापारामुळे बाजारपेठाच्या कक्षा ह्या रुंदावण्यास मदत होते आणि मग एक देश अनेक देशासोबत व्यापार करू लागतात. त्यामुळे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना जगामध्ये इतर देशात पाठवून त्यापासून आपणास आवश्यक असणारी जी परकीय चलन आहे ती चलन सहजरित्या उपलब्ध करता येतात आणि ही जर चलन आपल्याला प्राप्त झाली तर आपल्या देशातील उद्योगांना मोठी व व्यापक बाजारपेठसुद्धा त्यामधून उपलब्ध होते. म्हणून बाजारपेठाच्या कक्षा रुंदावतात. ची भूमिका आहे की विदेशी चलनाची प्राप्ती. आता विदेशी चलनाची प्राप्तीसुद्धा परकीय व्यापारातून होते आणि मग देशात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक व प्रगत यंत्रसामग्री आवश्यक असते. अशी यंत्रसामग्री विकसित राष्ट्राकडून आयात करावी लागते. यासाठी निर्यातीतून मोठ्या प्रमाणावर विदेशी गंगाजळी मिळवली असेल तर त्यातून देखील अत्याधुनिक प्रगत यंत्रसामग्री खरेदी करता येते आणि यासाठी देशाकडे पुरेशी विदेशी गंगाजळी असणे आवश्यक असते. विदेशी चलनाची गंगाजळ परकीय व्यापारातून प्राप्त होते. म्हणून आपल्याला विदेशी चलनाची गंगाजळ जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा आहे. आणि एक मुद्दा आहे शेवटी की परकीय व्यापारामुळे परस्पर सहकार्य आणि सामंजस्य यांच्यात वाढ होते. आता परकीय व्यापारामुळे परस्पर सहकार्याची आणि सामंजस्य भावना वाढीस लागते आणि त्यामुळे देशादेशातील जे संघर्ष आहे वैमनस्य आहे शत्रुत्व आहे त्या शत्रुत्वाची भावनासुद्धा नाहीशी होण्यास मदत होते. थोडक्यात आर्थिक विकासामध्ये परकीय व्यापाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साध्य करत असताना त्यामध्ये परकीय व्यापाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वरील सर्व मुद्द्यांच्या आधारे परकीय व्यापाराची भूमिका आपल्याला स्पष्ट करता येते किंवा होते. यानंतर तुम्हाला होमवर्कसाठी एक प्रश्न दिलेला आहे की परकीय म्हणजे काय आणि परकीय व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. तर तुम्ही याची तयारी अवश्य करा आणि नंतर एक मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक दिलेली आहे. तर या निळ्या अक्षरावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला ती व्हिडिओ मागील लेक्चरचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हाला पाहता येईल. आणि यामध्ये काही जर अडचणी असतील काही भाग जर समजत नसेल तर आपण गुगल क्लासरूम किंवा आपली जी यूट्यूब आहे त्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि आपली समस्या आपली अडचण त्यामध्ये नोंदवू शकता. तर अशा व्यापार किंवा परकीय व्यापाराचा अर्थ व भूमिका सुद्धा आपण आज व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घेतला आहे. धन्यवाद.